नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 15 जानेवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला यूट्यूबचा मेसेज आल्यानंतर व्हिडिओ पाहता येईल. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला आहे. वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात मिळालेल्या वित्तपुरवठ्याच्या दृष्टीने भारत जागतिक स्तरावर हा कितव्या स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत हा जागतिक स्तरामध्ये 3ऱ्या स्थानावर आहे. कशामध्ये? वित्तपुरवठ्याच्या दृष्टीने. समोरचा प्रश्न क्रमांक आहे 2 नंबर. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोणत्या उपक्रमांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. मिशन मौसम. मिशन मौसम या उपक्रमांचा नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केलेला आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी लागणारी अत्याधुनिक साधनसामग्री मिशन मौसमद्वारे उपलब्ध होणार आहे. समोरचा पॉईंट आहे. अचूक तातडीने आणि ठिकाणानुसार हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने मिशन मौसम प्रकल्प हाती घेतलेला असून भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त हे आयोजित करण्यात आलेला समारंभामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही मोहीम मंगळवारी सुरू करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक आहे 3 नंबर. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025च्या अहवालानुसार वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वात स्लो शहर हे कोणतं ठरलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. वारंगलिका. वारंगलिवा हे शहर सर्वाधिक स्लो शहर ठरलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे 4 नंबर. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारतात येणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती भारतात 26 जानेवारी रोजी आमंत्रित करण्यात आलेले आहे. त्याबद्दल पॉईंट आहे. 1950 नंतर चौथ्यांदा इंडोनेशियन नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेला असून हे दुसरे इंडोनेशियाचे जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेले हे देश आहे. तो दक्षिण चीन समुद्रात मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे, ज्याच्याकरून इंडोनेशिया आशियानचा प्रमुख देश आहे. त्यामुळे भारताचे महत्त्व पूर्ण आशियात वाढणार आहे. समोरचा प्रश्न क्रमांक आहे 5 नंबर. नुकतीच राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आलेली असून त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. पियुष गोयल यांच्या हस्ते हळद बोर्डाची स्थापना करण्यात आलेली असून त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्यांच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट आहे. भारत जगात हळद उत्पादनामध्ये वापर निर्यातीमध्ये अव्वल स्थानावर असून जगातील एकूण हळद उत्पादनापैकी भारत 80% हळदीचं उत्पादन करतो. समोरचा प्रश्न क्रमांक आहे 6. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मिशन मौसम या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलेला असून मिशन मौसमचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे ए आणि ऑप्शन बी. हा भारताला हवामान सब्जी बनवणे आणि भारताला हवामान स्मार्ट आहे बनवणे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. मिशन मौसमला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी कधी दिली आहे? सप्टेंबर 2024 मध्ये. आणि याचं बजेट किती आहे? 2000 कोटी एवढं याचं बजेट आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 7. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025च्या अहवालानुसार पहिल्या 10 स्लो शहरांमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 3 शहरांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट आहे. टॉमटॉम ट्रॅफिक रिसर्च या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केलेला असून या अहवालात कोलकाता हे देशातील पहिले, बेंगळूर हे दुसरे, तर पुणे हे सर्वाधिक वाहतूक असलेले 3ऱ्या क्रमांकाचे शहर बनलेलं आहे. दुसरा पॉईंट आहे 2023 मध्ये पुणे यामध्ये 7व्या क्रमांकावर असलेलं होतं.
देशातील सर्वात मोठ्या गर्दीचे आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरात जगात पुणे हे भारताच्या 3ऱ्या क्रमांकावर आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 8. खो-खो विश्वचषक 2025 मधील पहिला सामना कोणत्या देशाने जिंकलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. पहिला सामना जो आहे तो भारताने जिंकलेला आहे आणि तो कधी जिंकलेला आहे? 13 जानेवारी म्हणजेच सोमवारी भारताविरुद्ध नेपाळ म्हणजेच भारताने 42.37 असा विजय मिळवला. तो कोणाविरुद्ध होता? नेपाळ या देशाला हरवून. आणि दुसरा सामना कधी झालेला आहे? 14 जानेवारी म्हणजे मंगळवारी भारताविरुद्ध ब्राझील म्हणजे ब्राझीलला हरवून भारताने दुसरा विजय हा मिळवलेला आहे. समोरचा प्रश्न क्रमांक आहे 9. ICCचा प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळवणारी महिला गटाला कोणती मिळालेली आहे? कोणती महिला ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नाबेल सदरलँड. नाबेल सदरलँड ही ICCचा प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार जिंकणारी पहिली महिला ठरलेली आहे डिसेंबरसाठी. ती कोणत्या देशाची आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाची. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. डिएगो गार्सिया बेट हे कोणत्या महासागरात आहे? कोणतं बेट? डिएगो गार्सिया. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. हिंदी महासागरामध्ये हे बेट आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉइंट आहे. हे व्ही आकाराच्या रेती आणि खुल्या तलावासह 44 चौरस किलोमीटरने हे व्यापलेलं असून यूकेने 1966 मध्ये डिएगो गार्सियाला लष्करी तळासाठी यूएसला भारताने दिलेलं होतं आणि तेथील रहिवाशांना विस्थापित केलेलं होतं. कधी? 1966 मध्ये. समोरचा प्रश्न क्रमांक आहे 11. भारतीय नौदलासाठी अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या दुसऱ्या बहुउद्देशीय जहाजाचे म्हणजेच MPVचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. INS उत्कर्ष. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉइंट आहे. लार्सन अँड टुब्रो या चेन्नईजवळील कोट्टुपल्ली शिपयार्ड येथे भारतीय नौदलासाठी दुसरे बहुउद्देशीय जहाज तयार करण्यात आलेलं असून ते INS उत्कर्ष लॉन्च केलेलं आहे. INS उत्कर्ष ज्याचा अर्थ UP रिअर इन कंडक्ट आहे, हे L&T शिपबिल्डिंग लिमिटेडतर्फे बांधण्यात आलेलं आहे. समोरचा पॉइंट आहे. हे जहाज 106 मीटर लांब असून 18.6 मीटर रुंद आणि 3750 टनपेक्षा जास्त विस्थापन आणि कमाल वेग हा 15 नॉट्स असणार आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 12. नाग MK2 हे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOने नाग MK2 हे क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे. त्याबद्दल महत्त्वाचा पॉइंट आहे. नाग MK2 हे 3ऱ्या पिढीचे स्वदेशी विकसित अँटी टँक फायर अँड फॉरगेट गाइडेड क्षेपणास्त्र आहे. हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजेच DRDOने विकसित केलेलं आहे. याच्यामध्ये कमीत कमी ऑपरेटरच्या हस्तक्षेपासह अचूक लक्ष्यासाठी फायर अँड फॉरगेट हे तंत्रज्ञान वापरलेलं आहे. हे क्षेपणास्त्र स्फोटक प्रतिक्रियात्मक चिलखत म्हणजेच ERA सह आधुनिक आर्मर्ड वाहनांना तटस्थ करू शकते. समोरचा प्रश्न क्रमांक आहे 13. झोरान मिलानोव्हिक यांची जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशाचे अध्यक्षपदी निवड झालेली आहे? कोणते? झोरान मिलानोव्हिक. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. क्रोएशियाचे हे नवीन अध्यक्ष आहेत. समोरचा प्रश्न क्रमांक आहे 14. खो-खो विश्वचषक 2025चे यजमानपद कोणत्या शहरात आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. नवी दिल्लीमध्ये. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉइंट आहे. पहिला खो-खो विश्वचषक हा 13 जानेवारी 2025 रोजी इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात सुरू झालेला आहे. समोरचा आहे भारतीय खो-खो फेडरेशन अध्यक्ष सुधांशू मित्तल यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या समर्थनाने खो-खो फेडरेशन ऑफ द इंडियाचे आयोजित केलेलं आहे. ही स्पर्धा 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान चालणार असून प्रत्येक संघात 12 खेळाडू ह्याच्यामध्ये प्रत्येक संघामध्ये किती? 12 खेळाडू असतात. 9 सामन्यादरम्यान मैदान घेतात.
या स्पर्धेत 20 देशांचे पुरुष संघ आणि 19 देशांचे महिला संघ 4 गटात विभागले गेलेले आहेत. भारताच्या पुरुष संघाने चे नेतृत्व प्रतीक वायकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियंका इंगळे ही करत आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 15. नेपच्यून हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? कोणतं? नेपच्यून. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. युक्रेन या देशाने नेपच्यून या क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉइंट आहेत. युक्रेनच्या सुरक्षा आणि सेवा नौदलाने रशियाच्या रोस्तोव प्रदेशातील दारुगोळा डेपोवर हल्ला करण्यासाठी नेपच्यून क्षेपणास्त्राचा वापर केलेला आहे. R-360 नेपच्यून हे युक्रेनियन निर्मित सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे मूलतः जहाजाविरोधी वापरासाठी डिझाइन केलेलं असून नंतर जमिनीवरील हल्ल्यांसाठी अनुकूल केले गेलेलं आहे. रशियन KS-35 क्षेपणास्त्रावर आधारित हे, ज्याला नाटोद्वारे AS-20 कायाक म्हणून ओळखलं जातं. समोर आहेत काही महत्त्वाच्या वन लाइनर प्रश्न. पहिला आहे BCCIच्या सचिवपदी देवजित सैकिया यांची निवड करण्यात आलेली आहे. दुसरा आहे अंडर 19 वयोगटातील त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला आयरा जाधव आहे. तिसरं आहे तिसरे विश्व मराठी संमेलन 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पुण्यामध्ये होणार आहे. समोरचा आहे जम्मू काश्मीरमधील झेड मोड बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे भारताने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन ही विकसित केलेली आहे. समोरचा आहे कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस शहर जंगलातील वनामुळे चर्चेत आलेलं आहे. समोरचा आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे हजर राहणार आहेत. समोरचा आहे राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारीला जयंती साजरी करण्यात आलेली आहे. समोरचा आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. समोरचा आहे संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नेशन वेदर मॉनिटरिंग नेटवर्क या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे होते 15 जानेवारीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.